त्याच्या समोर दिसतायत ना छोट्या छोट्या चिमण्यांसारख्या त्या रानकोंबड्या आहेत. कोंबड्यांसारख्याच असतात, फक्त रानातल्या म्हणून त्या रानकोंबड्या. मंडळी, काल कार्तिकी एकादशी झाली, पंढरपूरची वारी झाली आणि काल पंढरपूरमध्ये तुळशी विवाह संपन्न झाला. पंढरपूरमध्ये एकदा तुळशीचं लग्न लावलं की त्यानंतर मग आमच्याकडे कोकणात गावागावांमध्ये जशी प्रथा असेल त्यानुसार तुळशी विवाह केला जातो. आमच्याकडे पंढरपूरच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच तुळशीचं लग्न लावतात, तर तेच आज आहे. काही ठिकाणी मी बघितलं आहे की भटजी येतात तुळशींचं लग्न लावायला, पण आमच्याकडे तसे कोणी येत नाहीत. आमच्याच वाडीतली जी मंडळी असतात सगळी, मोठी माणसं, लहान मुलं, सगळी अगदी भराडासारखं, तर ते लोक सगळ्यांच्या घरी जाऊन लग्न लावतात. त्यांच्यापैकीच कोणीतरी एक भटजी होतो, मंगलाष्टका म्हटल्या जातात, अंतरपाठ धरला जातो, सगळं एकदम भारी जसं माणसांच्या लग्नासारखं असतं तर तसंच असतं. हळद वगैरे सगळी लावली जाते. आणि आमच्याकडे कोकणात असं म्हणतात की तुळशीचं लग्न लावल्यानंतर माणसांच्या लग्नाचे मुहूर्त काढले जातात, तर ते सुद्धा एक प्रथा आहे आमच्याकडे. तर बघूया आजचा आपला व्हिडिओ कसा होतोय, कारण ॲज युजल मला काही सुट्टी नाही आहे. जे काही होईल, मी घरी आल्यानंतर जे काही होईल ते तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, पण बघूया कसा काय व्हिडिओ होतोय. घरी पूजा चालली आहे, पप्पा पूजा करतायत. आणि तुमच्याकडे तुळशींच्या लग्नाची काय पद्धत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, एक सांगायचं होतं की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत. जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसतील तर बुधवारी, शनिवारी आणि रविवारी चॅनल चेक करत राहा, चॅनलवर व्हिडिओ येत आहेत. त्यामुळे प्लीज असं म्हणू नका की मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते आहे, कारण मी तरी कन्सिस्टंट आहे. त्यामुळे प्लीज प्लीज सपोर्ट करा. प्लीज लाईटी लावा. सगळीकडे तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे. इकडे तुळस सजली आहे, राही रांगोळी काढतीये, वेदू काहीतरी लाइटिंगचं बघतोय. वेदू जरासा स्थिर राहील असा लाव ना, सफेद सफेद मध्ये नाही. हा आता दिसतंय. राही इकडे बाबा बसलेत आणि बघूया राहीने कशी रांगोळी काढली. इकडे पणत्या तयार करून ठेवल्या, तेल घातलं की लावायच्या. तुळस पण छान सजली आहे. संध्याकाळचे फक्त 6:30 वाजलेत आणि काळोख बघा, बाहेर काही दिसतच नाही आहे. इकडे आपली नवरी सजली आहे. तो हॅलोजन, काय म्हणतात, हॉलिजन की हॅलोजन? ए, हॉलिजन की हॅलोजन? हॉलिजन ना, हॅलोजन वेगळा सायन्स टर्म आहे. हॅलोजन काळ्यातलं पण मोठं मोठं काढले. ते बघ गुबाड वरटतं, गुबाड नाव वरटतं. या तिकडेच ठेव, आतमध्ये पडली तर तिथं उघडली. हे काय
राहीची सुंदर अशी रांगोळी तयार आहे. आपली नवरी सजून तयार आहे. इथे दिवे, त्यामध्ये तेल घातलं, ज्योत पेटवली की ती सुद्धा तयार होईल. आणि आता कुठे गेली मी, आपण पटकन तयार होऊया. लगेच एका मिनिटात तयार झाले की नाही मी. इथे मम्मी आता तेल ओततीये पणत्यांमध्ये आणि ते आता पेटवायच्या. सगळेजण गेलेत तुळशींचं लग्न लावायला. तिकडून सुरुवात केलंय. आमच्याकडे बहुधा येता येता शेवटच म्हणजे शेवटीच येतील. आता बघूया किती वाजता आहेत ते. तुम्हाला एकदा आपली नवरी दाखवते कशी दिसतीये ती. फुलांनी सजली आहे, छान मस्त हळद चढवली मगाशी मम्मीने. आमच्याकडे तुळशीला हळद सुवासिनीच्या स्त्रिया असतात ना त्याच चढवतात. म्हणजे आपल्या माणसांच्या लग्नांमध्ये कसं हौस म्हणून ज्यांचं लग्न झालेलं नसतं तर ते सुद्धा हळद लावतात. तर तुळशीच्या लग्नामध्ये तसं नसतं. सुवासिनी स्त्रियाच फक्त तुळशीला हळद चढवू शकतात. आणि आमच्या कोकणात असं मानलं जातं की तुळशींचं लग्न झाल्यानंतर आपण माणसांच्या लग्नाचे मुहूर्त काढू शकतो. म्हणजे एकदा तुळशी विवाह झाला की माणसं लग्न करायला मोकळी. ही आपली आजची प्रमुख काय म्हणतात आजच्या सोहळ्याचं मेन अट्रॅक्शन आपली तुळस. छान दिसते, मम्मीने छान सजवली आहे. इथे वरती अशी हे काळे गोंडे, तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पिवळे गोंडे आलेत, काळे गोंडे नाही आलेत. तर हे काळे गोंडे आहेत. हे इथे हळद आणि पिंजर लावली आहे, हळद चढवली आहे. नवरा आणि नवरी असं ठेवलं आहे. आणि यामध्ये आवळे पण ठेवलेत. आवळे आणि चिंच पण ठेवतात. तर आवळे आणि चिंच पण ठेवले आहेत. ही बघा चिंच एकच आहे. आणि ह्या अशा माळांनी सजवली आहे तुळस. फटाके वाजतायत, कुठेतरी लग्न लागलंय. मंडळी, आवळे आणि चिंच बेसिकली ह्याचं धार्मिक कारण काय आहे ते मला नेमकं माहिती नाही आहे. तुम्हाला कुणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. पण याच्या मागे नैसर्गिक कारण म्हणजे थंडीच्या दिवसात आवळे येतात, चिंचसुद्धा येतात. आणि आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक साजरे केले जाणारे सण हे निसर्गाशी सांगड घालायला शिकवतात. जसं मी नेहमी सांगते की आपल्या निसर्गापासून आपण लांब जात चाललो तर आपले सण आपल्याला निसर्गाच्या जवळ आणायला मदत करतात. तर त्यामुळे ह्या सणात देवाला आवळे आणि चिंच वाहिली जाते. बघा आपल्या पूर्वजांनी किती विचार करून ठेवलाय आणि आपणच त्याची माती करत चाललोय. शूटिंग कर इकडे कर आमची पण कर शूटिंग. सावधान. हवा लागते, हवा लागते. डवरोनी सोडा भरवे दुर्वांकुराचे तुरके माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो चिंता हरे गोसावी सुदेव कविरे त्या मोरयाना स्मरे शुभमंगल पातू दे पदक तली स्मरमणी श्रीदेवकी नंदना शुभमंगल. गोत्रे भिन्ना परस्पर
तसे कि बे न जाते को हॅपी दिवाळी. चाळीस बॅग मुरलीचं ठेवा रे.